फॅन्टसाईजला मराठी योग्य शब्द सापडत नाही. स्वप्नरंजन असं म्हणू शकतो, परंतु तोही तितकासा समर्पक वाटत नाही आहे. वयाच्या 15-16व्या वर्षापासून जे आयुष्य आपण नुसते फॅन्टसाईज केले ते एखाद्याने प्रत्यक्ष जगलेले पाहून काय वाटेल? अक्षरशः तो अनुभव या अविनाश धर्माधिकारीने दिला. जो म्हणून अनुभव घ्यावासा वाटला तो स्वतःला सर्वस्वाने झुगारून देऊन घेण्याचा हा वेडा प्रकार प्रत्यक्षातही असू शकतो याची प्रचिती हे एक वेडे पुस्तक वाचल्यावर आला. अस्वस्थ दशकाची डायरी हे या अविनाश धर्माधिकारींचे पुस्तक. यात अस्वस्थ कोण? स्वतः अविनाश की दशक? दोन्ही. हे जवळजवळ 600 पानांचं पुस्तक वाचणे म्हणजे काय आहे ते शब्दात सांगणे अतिशय अवघड. हा काही एखाद्या पत्रकाराने निरनिराळ्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या दौऱ्यांचा आलेख नाही. 16-17 ते 26-27 वर्षांच्या वयातल्या अत्यंत संवेदनशील सखोल सामाजिक जाणीवा असलेल्या, स्वदेश संस्कृती यांच्याबद्दलचा रास्त अभिमान असलेल्या मुलाला भोवतालच्या जगातील भवंडून टाकणारे वास्तव जागरूकपणे पाहत असताना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, निदान ते प्रश्न खरोखर आहेत तरी काय हे शोधण्यासाठी थेटपणे त्यांना जाऊन भिडण्याचा हा प्रकार अतिशय हृद्य, तसाच आगळावेगळा. तसे प्रश्न किंवा अशा प्रकारच्या भावभावना तर कित्येक तरुण मनात निर्माण होतात, परंतु त्या प्रश्नांची उत्तरं इतकी कठीण वाटतात की हळूहळू ते प्रश्नच विसरून जाणे किंवा फार तर तथाकथित बुद्धिवादाचे वांझोटे पांघरून त्यावर घालून त्याला एखादे तात्विक स्वरूप देऊन इतरांसमोर किंवा स्वतःचेही फसवे समाधान करून घेणे ही सर्वात सोयीस्कर गोष्ट असते. म्हणजे सामाजिक वगैरे जाणीवा बाळगल्याचे बुद्धिवंत तर समाधानही आणि काही करण्याची वगैरे जबाबदारीही नाही. कोण हा अविनाश धर्माधिकारी? पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या आगळ्या वेगळ्या शाळेचा हा आगळा वेगळा विद्यार्थी. शाळांचे मुलांच्या आयुष्यातील स्थान काय हे या अशा शाळांचा अभ्यास करून ठरवावे लागेल. या शाळेने त्याला नुसतेच अभ्यासाचे ओझे दिले किंवा करिअरचे स्वप्न दिले नाही, तर तू कोण, तुझा समाज कोणता, देश कोणता, या समाजाचे देशाचे तुझ्यावर दायित्व काय हेही सांगितले. पण नुसते इतकेच नाही, काही प्रमाणात बऱ्याच शाळा हेही करतात. त्याच्या शाळेने त्याला हे दायित्व निभावण्याचे मार्गही दाखवले. त्यापैकी कोणताही निवडायला किंवा कोणताही न निवडायला ज्याचा तो मोकळा. तरीही ज्ञानप्रबोधिनीचे सर्वच विद्यार्थी काही असे स्वतःला झोकून देत नाहीत. त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाने त्याला इतके अस्वस्थ केले की त्याने पाठीला बांधली पडशी आणि पायाला लावली भिंगरी, आणि मग तो उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला आंध्रपर्यंत आणि पंजाबपासून पूर्वांचलापर्यंत आपल्याला भोवळ येईपर्यंत फिरत राहिला. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या पंचतारांकित सहलीतून नाही, तर धगधगत्या आगीतून, पुरांच्या लोटातून, मशीनगन्सच्या धडधडाटातून 1 महिना नाही, वर्ष नाही, 10 वर्ष. तसं शिक्षणही चालूच होतं, पण त्याचीही याला फारशी मातब्बरी नव्हती. शिक्षण, करिअर वगैरेंची फिकीर नव्हती. तरीही हा कॉमर्स, आर्ट्स वगैरे फिरत फिरत तिकडेही इतिहासाचा प्राध्यापक झाला आणि नंतर IAS ही झाला. पण हे सर्व काही गौण, ओघाओघातच कळलेले, सांगण्यासाठी लिहिलेले नाही.
सांगण्यासाठी लिहिली ती ही भ्रमंती.